आणि आता शिवसेना आणि त्याचबरोबर ठाकरे गट यांचं सूत जुळतंय का हे दर्शवणारी एक बातमी आहे, बघूयात. राज्यात एकमेकांना कडवट विरोध करणारी शिवसेना आणि ठाकरे गट एकत्र आलेत. ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरं आहे. पुण्याच्या चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना नगर परिषद निवडणुकीत एकत्र आली आहे. चाकण नगर परिषदेच्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खेड आळंदीचे स्थानिक आमदार बाबाजी काळे उपस्थित होते. मात्र ज्यांच्या विरोधात हे एकवटलेत त्या खेड आळंदी विधानसभेच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी यावर सडकून टीका केली आहे. विधानसभेपासून हे एकत्र असल्याचं सांगतात. विधानसभेला शिंदेंच्या शिवसेनेने महाविकास आघाडीलाच मदत केली असून दोन्ही शिवसेना एकच असल्याचा घणाघात केलाय. तिन्ही ठिकाणी आम्ही लढतो. तिन्ही ठिकाणी आमचे नगराध्यक्षाला उमेदवार आहेत. तिन्ही ठिकाणी सगळ्या नगरसेवकांचे उमेदवार आहे. पण तुम्हाला भारतीय जनता पक्षाला कुठेही उमेदवार सगळ्या ठिकाणी मिळाला नाही. शिंदे सेनेला सगळ्या ठिकाणी मिळाला नाही आणि शिवसेनेचं तर अस्तित्वच राहिलं नाही. अशी आत्ताची परिस्थिती तालुक्याची. मी अपघातानं ठाकरे सेनेचा माणूस आमदार झाला हे आता तालुक्यातल्या जनतेला या निमित्तानं कळेल. पुण्याच्या चाकणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र आली. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा एकनाथ शिंदेंना मान्य आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. चाकणचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री यांच्याशिवाय पर्याय नाही. कारण जर सत्तेमध्ये असेल तरच विकास होतो. कारण आपल्याला माहिती आहे सत्तेतला माणूस विकास पुरुष म्हणून ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं. साहेबांनी मागच्या काळात सुद्धा पाणीची योजना असेल, 170 कोटी रुपयाची योजना असेल किंवा त्या ठिकाणी आळंदीसारखा विकास करायचा असेल किंवा ज्या ठिकाणी काम करायचं असेल तर या आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि नगर विकास मंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यांनी चाकणचा विकास करायचा असेल तर कुठेतरी सत्तेतला माणूस म्हणून या ठिकाणी सगळ्यांना त्यांनी सांगितलं सत्तेमध्ये जर आता पुढला पक्ष असेल तर शिवसेना धनुष्यबाण. कारण आपल्याला या ठिकाणी धनुष्यबाणाचा नगराध्यक्ष झाला तर चाकणचा विकास 100% झाल्याशिवाय राहणार नाही. तर यावर ठाकरे गटाची भूमिकाही समोर आली आहे. उद्धव ठाकरे असोबा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे हा चाकणपुरता आणि तोही नगराध्यक्ष पदापुरता निर्णय आहे. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदीतही आम्ही स्वबळावर लढतोय असं बाबाजी काळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. ज्यावेळेस मेळावे किंवा काय झाले तर त्यावेळेस तालुका स्तरावर जे योग्य आहे त्या भूमिकेतून निर्णय घ्यावेत असं ठरलेलं असल्यामुळं तालुका स्तरावर विधानसभेच्या वेळेस या दोन्ही शिवसेना एकत्र येऊन काम केलेलं आहे. त्यामुळं तशा पद्धतीनं नगर परिषदेला आता निर्णय घेता होता. एकीकडे शिरूर नगर परिषदेमध्ये ठाकरे शिंदे एकत्र आले तर दुसरीकडे मुंबईत मात्र ठाकरे समितीवर शिवसेना आमदार नको अशी भूमिका ठाकरे गटाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे समर्थकाऐवजी शिशिर शिंदे यांची समितीवर निवड करण्यात आली आहे. याचबद्दल बोलण्यासाठी आपण पुन्हा एकदा ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांच्याकडे जाऊयात. अविनाश सर, एकीकडे चाकणमध्ये आपल्याला कधी कल्पना नसेल अशा पद्धतीनं शिवसेना आणि ठाकरे गट दोघंही एकत्र आलेले आहेत. अर्थात निवडणूक फार स्थानिक आहे, छोटी आहे, पण त्या निमित्तानं का असेना दोन पक्ष एकत्र आले आहेत. आणि त्याच दिवशी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर शिंदेंचा एकही आमदार असू नये यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री ते ऐकतात. या दोन्ही घटनांकडे जोडून तुम्ही कसं बघता? नाही, मुळात माझ्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की गद्दारांशी युती नको. बरोबर. त्यांच्या दृष्टीने शिंदे गट हा गद्दार आहे. त्यामुळे गद्दारांशी युती नको असं उद्धव ठाकरेंनी सुरुवातीलाच कार्यकर्त्यांच्या आणि मला वाटते त्यांच्या जिल्हा प्रमुख वगैरे त्या बैठकीत सांगितलं होतं. टीव्हीवर ही बातमी दाखवली गेली होती.
तरीही जर एखाद्या ठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र येत असतील, आपण चाकण म्हणता, माझ्या माहितीप्रमाणे कणकवलीतही तेच झालं आहे. हम्म. तिथेही दोन्ही शिवसेना एकत्र आल्यात. फक्त कारण काय, तर राणेंना एकाकी पाडायचं. हे कुठेतरी तुमच्या युती धर्मांना सूड लावणारं आहे, हे माझं मत आहे. आणि त्याच वेळी याला उद्धव ठाकरे विरोध करू शकत नाही. मात्र त्या कमिटीवर शिंदे सेनेचा आमदार नसावा हा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरतात, म्हणून मग शिशिर शिंदेंना नेमलं जातं. हा ठाकरेंचा नक्कीच दुटप्पीपणा आहे, हे आपल्याला म्हणता येऊ शकते. आता मुख्यमंत्र्यांनी, तुम्ही म्हणताना चला बदलून टाकतो, एक आमदार बदलला तर मला काही फारसा फरक पडत नाही, ही भूमिका फडणवीसांनी घेतलेली असू शकते. पण एकूणच हा ठाकरेंचा दुटप्पीपणा आहे की एका ठिकाणी तुम्ही सांगता की गद्दारांशी युती करू नका, तिथे तुमचेच लोक गद्दारांशी युती करतात, एकत्र लढतात. ठाकरे गटाच्या नगराध्यक्षाला शिंदे सेना पाठिंबा देते, त्यांचे नेते फॉर्म भरायला जातात, आणि त्याच वेळी उद्धव ठाकरे तिथे काहीही बोलत नाही किंवा बोलू शकत नाही. हा कुठेतरी दुटप्पीपणाच म्हणावा लागेल ना. बरोबर. ठीक आहे. अविनाश सर, धन्यवाद आपल्या महत्वाच्या विश्लेषणाबद्दल दोन्ही विषयांवरच्या. ठीक आहे, थँक्यू. आणि याचं जयम विशेषमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.